प्रभाग क्रमांक 10 मधील वडार कॉलनी येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची प्रचार बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीस परिसरातील नागरिक व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून भाजपच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद यावेळी प्रकर्षाने जाणवला। बैठकीदरम्यान विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर भाजपने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला। यावेळी बोलताना रिद्धी मामूलकर पटेल यांनी सांगितले की वडार कॉलनीसह संपूर्ण प्रभागात भाजपच्या विकासात्मक धोरणांना मतदारांची सकारात्मक साथ मिळत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता विकासालाच प्राधान्य देणाऱ्या भाजपवर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे। बैठकीत नागरिकांनीही आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला। एकंदरीतच या बैठकीमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले। नमस्ते, मी रिद्धी पटेल मामूलकर प्रभाग क्रमांक 10 क गटातून उभी आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ। भाजपतर्फे आम्हाला तिकीट मिळालेली आहे आणि आम्हाला चौघांना पॅनल टू पॅनल मतदान करा ही आमची विनंती आहे। तुम्ही प्रचाराला जाताना नागरिकांकडून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? पॉझिटिव्ह आहे, सगळीजण म्हणतात आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला त्याचा आनंद आहे। प्रचारादरम्यान नागरिकांनी काही समस्या वगैरे तुमच्याकडे समोर मांडल्यात? हो, एक कुत्र्यांचा समस्या मांडलेला आहे, स्ट्रीट डॉग्सचा, आणि एक गटरचा, आणि दुसरा आहे ते कचरा टाईम टू टाईम येत नाही, गार्बेज व्हॅन जे टाईम टू टाईम येत नाही त्याच्याबद्दल। बरं, नागरिकांसमोर तुम्ही आता मतं मागायला जाताना कोणतं विजन घेऊन जात आहे? आमचं विजन हे आहे की तुमची जे काही पण समस्या असेल ते आम्ही 100% पूर्ण करू आणि आमचे प्रयत्न कायम तेच राहणार आणि पहिला नागरिकाची समस्या आम्ही पूर्ण करण्यात आमचं हे मत आहे।